नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे. मला आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, पण त्याआधी आपण ही छोटीशी गोष्ट पाहूया. जेव्हा मी पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत झाले तेव्हा मी या विचाराने आश्वस्त होते की पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात एखादी योजना आखायची असेल आणि ती प्रभावीपणे राबवायची असेल, यशस्वी करायची असेल तर तिला जनतेनेच अभियान बनवावे लागेल. जनमानसाच्या सहभागानेच पर्यावरणाच्या क्षेत्रात कोणतेही कार्य यशस्वी होते. यावर्षी 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी वसुंधरा रक्षक या अभियानाची सुरुवात केली. तेव्हा मला पूर्ण विश्वास होता की वसुंधरा रक्षक हे अभियान लोक आपल्या सक्रिय सहभागातून यशस्वी करतील आणि या अभियानाशी कायमस्वरूपी जोडलेही जातील. हळूहळू त्याला जनानुदानाचे स्वरूप देखील येईल आणि याची प्रचिती पहिली झलक मला मिळाली ती आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीत. जे लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, हरिनामाचा घोष करत होते, मैलोन मैल चालत होते, ते आपुलकीचा आणि समतेचा संदेश देत होते, तेच आज या पंढरीच्या वारीत वसुंधरा रक्षक म्हणून वसुंधरेच्या संरक्षणाबद्दल बोलत आहेत. ही महत्वाची मिळकत म्हणायला हरकत नाही. आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आमचे सगळे जे विद्यार्थी पण आज इथं वारकऱ्यांना सेवा देत आहेत. आमचा असा मानस आहे की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड तरी लावण्यासाठी प्रेरित करणार आहोत. आमचे विद्यार्थी फार उत्सुक आहेत. हे सर्व वसुंधरा रक्षक बनण्यासाठी नक्कीच तयार आहेत. आपण आपल्या येणाऱ्या पिढीला काहीतरी देणं लागतंय. ही पृथ्वी आपली मालमत्ता नसून येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला एक दिलेली जबाबदारी आहे. आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी झाड लावलं पाहिजे. ताईसाहेबांना आम्ही युट्यूबवरती भक्ती करताना पाहिलं, पण ताईसाहेबांमुळे आम्हाला समजलं वसुंधरेचे रक्षण हीच खरी भक्ती. प्रत्येकाने असा निश्चय केलेला आहे की आपण तर एक झाड प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात लावावं. जसं संत नामदेवांनी सांगितलंय, येऊन या कोणी पूजा अथवा कोणी येऊन तोडती तया न म्हणती तोडू नका. म्हणजे झाड हे वृक्ष असे की ते कोणाला म्हणत नाही मला येऊन तोड, पण त्याला तो विरोध पण करत नाही. तो वृक्षाचं जतन करावं. आपण या आपल्या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितले आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, त्याप्रमाणे आपल्या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना झटण्याची गरज आहे. वारी निघाली पंढरीला. आपली वसुंधरा आपल्याला वाचवायची असेल, प्लास्टिकचा वापर करायचा नाही. आपली वसुंधरा रक्षक म्हणून वारकरी आता ठणकावून सांगणार आहे. शासन तर आपल्या स्तरावर अभियानासाठी जनजागृती करतच आहे, पण मला हे पाहून खूप आनंद होत आहे की लोक सुद्धा या अभियानामध्ये स्वतःचं अभियान मानून जनजागृतीसाठी प्रयत्नशील होत आहेत. जसे की या वारीमध्ये काही लोकांनी वसुंधरा रक्षक सायकल वारीच्या माध्यमातून लोकांना या अभियानाची माहिती दिली. पंकजाताई यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही इचलकरंजी ते पंढरपूर 165 किलोमीटर पूर्ण सायकलिंग केलेली आहे. या सायकलिंग मध्ये पर्यावरणाविषयी पूर्ण समाजाला जागरूक करत संदेश देत आलो. आम्ही सायकलवारीच्या माध्यमातून जनजागृती करतो आणि हे जनजागृती वसुंधरा रक्षक बनवण्यासाठी प्रेरित करतोय. ही जी पिढी आहे सायकल चालवणारी, हीच पिढी पुढच्या पिढीला आपण दाखवणार आहे वसुंधरा माझी आहे. पर्यावरण मंत्री पंकजाताई नेहमी वसुंधरा बाबतीत अग्रेसर असतात. त्यांच्या व्हिडिओ आणि मार्गदर्शनामुळे आम्ही प्रेरित होऊन आम्ही वसुंधरा रक्षक आहोत. वसुंधरेचं रक्षण हा केवळ संदेश नसून हा जीवनाचा मंत्र आहे. माझे प्रत्येक अभियान हे लोकांच्या सहभागानेच यशस्वी होते हा इतिहास आहे. याही अभियानात लोकांचा सहभाग पाहण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ही केवळ एक सुरुवात आहे, अजून बरीच मजल गाठायची आहे. या वसुंधरेचं रक्षण करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवीगार डोंगर दऱ्यांनी नटलेली
ऑक्सिजन युक्त अशी धरा आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवूया. पर्यावरणाच्या अडचणी आपणच निर्माण केलेल्या आहेत. चला मग आपण सर्व एकत्र येऊया, वसुंधरा रक्षक बनवूया आणि आपल्या वसुंधरा मातेचं रक्षण करूया. मी बनणार वसुंधरा रक्षक. मी आहे वसुंधरा रक्षक. वसुंधरा रक्षक. वसुंधरा रक्षक. सुंदरा रक्षक. वसुंधरा 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 रक्षक.